आणि या दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही अंपायरचं आम्ही कौतुक करू. या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थाने येऊन या स्पर्धेची शोभा आपण वाढवतात. टीम क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा देशभर आणि जगभर पोहोचवली जाते. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आजच्या दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर येईल. अर्थातच टीम शिवळे आंबेडे आणि फाईट करेल कुडवली. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सोमनाथजी खाडेसर, गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवला. अखंड महाराष्ट्र, देश आणि जगाचं लक्ष या स्पर्धेकडे लावलं असेल याचं कारण आहे अफलातून नियोजन. सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांच्या संकल्पनेतून सजलेली स्पर्धा. जणू काही परंपरा आणि ऐतिहासिक वसानी वारसा लाभला या टेंबरे गावाला. पाहतोय दैदीप्यमान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशी स्पर्धा सजली गेली आणि बघता बघता हे मैदान टर्फ सारखं दिसतंय. जणू काही हिरवळ सांगून जाते की या हिरवळीवर चांगल्या पद्धतीने खेळावं. बी एव्हरग्रीन. जाऊया मॅचच्या दिशेने. अनिल आणि मयूर सलामीची जोडी. धनाजी आगिवले साहेबांचं आगमन झालं. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज. आदरणीय तानाजी आगिवले साहेब, वेलकम. आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने जातोय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट बॉल. यस, हिरामनजी खरकर सरांचा जलवा आज पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. दुपारून ते सुद्धा तापतील यात शंका नाही आहे. कारण इम्प्रोव्हायझेशन अनेक अंपायरने आणलंय या क्रिकेटमध्ये. डान्स पाहायला मिळाला तर आम्हाला मनस्वी आनंद होतोय. वाईट बॉलनं संघाचं अकाउंट ओपन केलंय, पण त्या अकाउंटमध्ये किती कॅश प्राईज टाकायची हा प्रश्न विचारावा लागेल फलंदाजाला. कारण आपण पाहतोय मागील मॅचमध्ये एका बाजूला पाहिलं तर समुद्र भरला होता. त्या समुद्राच्या लाटा कुठेतरी कमी केल्या प्रतिस्पर्धी संघ पाडाळी टीमनं आणि बघता बघता सामना जिंकला. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना ना तुम्हाला अष्टदिशा लक्षात धावून ठेवणं गोष्ट गरजेची राहील. महाभारत जेव्हा घडलं ना तेव्हा विचारलं होतं अर्जुनाला काय पाहिलंस. त्यावेळेला त्याने सांगितलं होतं मासा पाहिला नाही, फक्त पाहिला माशाचा डोळा. आणि जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी होण्याचा मान सन्मान मिळवला. इथे वाईड यॉर्कर होता. बॅटचा पेस कोल शेवटच्या मोमेंटला एक धाव मिळवली आणि सातत्याने मात्र इथे धावांसाठी याचना करावी लागते. धावांसाठी आंदोलन करावं लागतं. धावांसाठी समुद्रमंथन करावं लागतं. जे हवंय ते करावं लागतं. परवा पाहिलं असेल या महाराष्ट्राची अनाथांची माई सिंधुताई सकपाली हे लोकांची यात्रा पार करून परलोकात विलीन झाली. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं ना की महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं आणि क्रिकेटमध्ये मोठं व्हायचं असेल तर काहीतरी करावं लागतं. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार ऋषी. शॉट ऑफ गुड लेंथ. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आंबेडे संघाच्या वतीनं. बॅकअप सुद्धा आहे इथे. किती जरी हालचाल झाली ना तरी या हालचालीला कलात्मकता पाहायला मिळेल. आणि इथे मात्र महत्त्वाचा निर्णय तुम्हाला अनाऊन्स करतोय. फलंदाजाने चेंडू जर कनेक्ट केला नाही आणि तो सरळ जर विकेट किपरच्या हातामध्ये आला तर फलंदाज धाव घेऊ शकत नाही. कुडवली संघ या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय कुडवली संघाला ते सुद्धा चांगले आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही कुडवलीकर चषकाचं आयोजन सुद्धा यावर्षी केलं. आणि पाहू शकाल तुम्ही कुडवलीच्या MIDC मध्ये सजलेलं मैदान काही दिवसापूर्वी पाहायला मिळालं. आज या स्पर्धेमध्ये अनेक आयोजक सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय नकुलजी भांडे सरांचं सुद्धा आगमन झालं. ते सुद्धा यशस्वी आयोजक आहेत. आणि पाहू शकाल अनेक आयोजक आज मात्र खेळाडूंच्या भूमिकेमध्ये. विकेटचं पतन ब्रेक थ्रूची गरज या ठिकाणी होती मित्र म्हणून प्रतिस्पर्धी संघाला. मयूर झालाय बाद. धावसंख्या मात्र या ठिकाणी थोडीशी स्थिरावली. धावसंख्या ती केवळ 2, फक्त 2 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक हात पाठीशी लाभले आणि बघता बघता स्पर्धा सजली. मी विशेष आभार व्यक्त करेल अविनाशजी चौधरी साहेब, मॅन ऑफ द सिरीज आदरणीय प्रदीपजी लाटे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी गायकर साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल बॉक्स ज्यांनी आम्हाला दिलाय सन्माननीय शैलीजी केंबारी साहेब आणि मित्र परिवार, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आणि ट्रॉफी सन्माननीय महेंद्रजी टोके सर, सन्माननीय ज्ञानेश्वरजी चौधरी साहेब, आदरणीय रमेशजी केंबारी सर, सन्माननीय अविनाशजी केंबारी साहेब, सन्माननीय रमेशजी केंबारी साहेब, त्याचबरोबर रामदासजी पवार साहेब यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. इथे मात्र हेमंतजी शेट्टी सरांनी आमच्याकडे बोट दाखवलं. यस, आणि सर्व दात्यांचा मनपूर्वक आभार. तत्पूर्वी जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही आहे. पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजे
कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022चा थरार आणि या संपूर्ण स्पर्धेच्या राजसिंहासनावर विराजमान झालेलं व्यक्तिमत्व सन्माननीय शिवाजी केंबारी सर. जबरदस्त नियोजन. खऱ्या अर्थानं मी नेहमी कौतुक करतो हे नियोजन पाहिल्यानंतर. जणू काही स्वर्ग सुखाच्या लहरी नांदाव्यात, इंद्राचा दरबार पाहावा आणि सातत्याने आम्ही स्वर्ग आनंद घ्यावा, स्वर्ग सुख लाभावं. त्या पद्धतीने इथे आल्यानंतर स्वर्गाच्या लहरी आमच्या अंगाला पूर्णपणे झोंबतात. याचं एकमेव कारण आहे सन्माननीय शिवाजी केंबारी सरांचं नियोजन. मुरबाड तालुक्यामध्ये अफलातून नियोजनाच्या यादीतील खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचं नाव जर घेतलं जाईल ना, तर ते प्रेमाचं आणि सातत्याने प्रेमाचं माहेरघर सन्माननीय शिवाजी केंबारी सर. स्थानिक समालोचकांना घेऊन ही स्पर्धा पार पाडली जाते आणि इथली माती इथली माणसं सांगत असताना आपली माती आपली माणसं आणि या माणसानं खूप सारं प्रेम या स्थानिक समालोचकांना दिलंय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल. कुडवलीकरांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करून त्यांनी सुद्धा स्थानिक समालोचक घेतले आणि बघता बघता स्पर्धा पार पाडली. आम्ही कुडवलीकर चषक आपण पाहत आहोत. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक सन्माननीय शिवाजी केंबारी सर. चर्चा तर होईल कारण निर्णय यायचा बाकी आहे. जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत चर्चा होत राहते. मग तो निर्णय कोणताही असो, निर्णय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पाहतात ही महत्त्वाची स्पर्धा, जितकी प्रसिद्ध तितकी लोकप्रिय स्पर्धा आणि बघता बघता प्रत्येकाच्या मनावर आधी राज्य करते स्पर्धा. स्पर्धेचं नाव आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022. अर्थातच नवीन वर्षाचं स्वागत झालं आणि बघता बघता आम्ही संकल्प केला प्रत्येकानं आनंदानं नांदावं, जीवन जगत असताना दुसऱ्याला आनंदी करावं, दुसऱ्याच्या अंतःकरणासाठी आपलं जीवन व्यतीत करावं. म्हणून म्हटलं जातं सर्व्हिस टू गॉड इज सर्व्हिस टू मॅन. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि या समाजाप्रती आपलं कृतज्ञता भावना ही कायमस्वरूपी जिवंत ठेवावी. आणि खऱ्या अर्थानं नवीन वर्षाला स्वागत. या ठिकाणी फलंदाज बाद नाहीये कारण तिथे गेलाय चौकार. इथे पाहिलं या चेंडूवर मिळतील रन 4. हा येतो चौकार. निर्णय खेळपट्टीवर नाही तर निर्णय बाउंड्री लाईनवर लागलाय. चौकार गेलाय. क्षेत्ररक्षकाचा पाय या सफेद पट्टीला अर्थात बाउंड्री लाईनला कनेक्ट झाला आणि तेव्हा चेंडू मात्र हाताला ब्रश करत होता. या चौकार 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होत असताना कुडवली संघ जाऊन पोहोचलाय 6 धावा. बॅट्समन अनिल आणि उद्देश आपण पाहतोय. अनिलच्या हातामध्ये या मॅचची स्टेरिंग आहे म्हणून तर डेअरिंग आहे. ज्याच्या हातामध्ये स्टेरिंग असेल त्याच्या हातामध्ये डेअरिंग. मग सगळ्या प्रवासांची जबाबदारी त्या ड्रायव्हरच्या हातामध्ये. इथे इनसाइड एज विकेट किपरला बीट करून चेंडू निघून चाललाय परंतु इथे बॅकअप मिळेल आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु धावला नाही आहे. फलंदाजाला माहिती आहे आपण सुरक्षित तर मात्र मॅच सुरक्षित. अंतर पाळा, सुरक्षित राहा. वॅक्सिनेशन जर झालं नसेल तर घेण्याचा प्रयत्न करा. परवा कानावर बातम्या धडकतायत. आम्हाला सुद्धा मनामध्ये धडकी बसले. इथले आयोजक खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की पुढे काय घडेल. जानेवारी महिना असेल, फेब्रुवारी महिना असेल, अनेक प्रकारच्या स्पर्धा तुम्ही पाहिला असतील कारण आम्हाला अनेक स्पर्धा खेळायच्या आहेत. हंगाम खूप मोठा आहे. घाई करायचे मित्रांनो कारण वेळ कमी आहे. आज अधिक एक सामना खेळवायचा याची नोंद घ्या. कालचा विजेता संघ आपण पाहिला असेल देवगाव टायगर्स आणि आजचा विजेता संघ आम्हाला पाहायचा आहे. या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसामध्ये आणखी एक मॅच खेळवली जाईल. ती आनंदाची पर्वणी असते. ही इम्प्रोव्हायझेशन टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आणि या मुरबाड तालुक्याचं की आदल्या दिवसाचा विजेता संघ आणि आजच्या दिवसाचा विजेता संघ या दोन संघामध्ये मॅच खेळवली जाते. कमी वेळ अधिक फायदा म्हणून की काय मुरबाड तालुक्याचा क्रिकेट आजही 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या ती धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुडवली फक्त आणि फक्त 1 गडी बाद 6 धावा. यशाची फलितं चाकायची असतील ना तर कर्तृत्वाचं बीज लावून त्याला मेहनतीचा खत पाणी घालावं लागतं. इथून मेहनत करावी लागेल. क्षेत्र कोणतेही असो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर प्रामाणिक प्रयत्न असतील ना आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ लागते ना तेव्हा मात्र यशस्वीता तुम्हाला म्हणते ऑल इज वेल. या षटकाराने सांगितलं
बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. कारण तोंडामध्ये साखरेचा दाना टाकलाय, तोंड गोड केलं या षटकाराने आणि व्हायला हवं यात शंका नाहीये. कुडवली आणि आंबेडे, बिग फाईट, बिग बॅटल, बिग कॉन्टास्ट. एका बाजूला पाहिलं तर आंबेडे टीम, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुडवली संघ. मयूर झालाय बाद 0 धावांवर. त्यानंतर मात्र पार्टनरशिप होत असताना पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल, फटक्यामध्ये थोडासा राग पाहायला मिळाला, परंतु क्लास कमी होता. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. तुम्ही 10वीला जरी नापास झालात ना, तरी मात्र जग तुमची काळजी घेतं. हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनं शिकवलंय. जरी तुमच्याकडे एक पैसा कमी असेल तरी मात्र तुमच्या खांद्याला, तुमच्या प्रेताला खांदा लावला जातो. एका पद्मश्रीला भारतरत्न पुरस्काराने खांदा लावावा इतकी सारी दखल घेतली जाते. म्हणून म्हटलं जातं फक्त आणि फक्त तुमचं आयुष्य कलात्मकतेमध्ये घालवा. इथे जर पाहिलं तर लाईन पुन्हा एकदा चांगली आहे. भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. आंबेडे संघ जुना जाणता संघ आणि कुडवली तर मी तर म्हणजे खूप जुना अनुभव आहे. ओल्ड इज गोल्ड. जुनं सोनं जेव्हा आमच्या हातामध्ये पडतं ना, तेव्हा आम्ही निहाळतो आणि पारखतो. जरी नवीन सोन्याला चमक असली तरी जुनं सोन्यामध्ये जान आहे. 24 कॅरेटचं सोनं असतं. ओल्ड इज गोल्ड. कुडवली संघाला विचार करावा लागेल, फलंदाजी चांगली करावी लागेल. इथे मात्र बॅट वेगाने फिरले, चेंडू वेगाने निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईन कडे आणि या चेंडूवर मिळतील 4 धावा. चौकार. एकूण झालेत. दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणेन धावांची ट्रॅफिक या ठिकाणी जमा होते. ऑफ ब्रेक बॉल, क्या बात आहे. काय वेगळ्या अँगलने चेंडू फेकलाय. लाईन अँड लेन परफेक्ट होती. ऑफ ब्रेक झाला चेंडू. हवा कमी असेल ना आणि चेंडू जसा जुना होईल, जसा चेंडूवरचा कापूस निघून जाईल. मी नेहमी चर्चा करतो की 163-64 ग्रामचा असणारा हा टेनिस बॉल आज खऱ्या अर्थानं या टेनिस बॉलला स्वर्गसुख प्राप्त होतंय. कारण टेनिस बॉल क्रिकेट 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. ओव्हरपिच बॉल. इथे मात्र चेंडू थांबेल की नाही 100 प्रश्न असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी द्यायला आणखी याला ब्रँडेड चौका षटकार. दोन षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुडवली संघाची धावसंख्या येते धावपलकावर 1 गडी बाद 23 धावा. विलास वारगडे या व्यासपीठावर उपस्थित असताना खऱ्या अर्थानं आज खेळाडूंच्या भूमिकेमध्ये आहेत. चेहऱ्यावर खूप सारा हास्य आहे. कारण आम्ही म्हणतो ना की शेवटच्या क्षणाला जीव जाता जाता एखादं इंजेक्शन असं लागतं ना की त्या पेशंटचा जीव वाचतो. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. हरेश वारगडे फलंदाजी करत होता. आजही या क्षणाला, या मोमेंटला ती फलंदाजी आठवते. 24 धावा बनवल्या. एक एक सामना जर पाहिला तर विसरू शकत नाही. आयुष्यामध्ये 2 गोष्टी विसरता येत नाही. मी नेहमी म्हणतो हे सुदर्शन, पहिलं प्रेम आणि क्रिकेटचा चेंडू, हे कधी विसरता येणार नाही. 23 धावा धावपलकावर जाऊया मॅचच्या दिशेने. ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिकडून होती ऍक्शन, इकडे पाहायला मिळाली रिॲक्शन. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करत होता. झेल मात्र सुटलाय. ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन. आणि निश्चितच 2 धावा मिळतील कुडवली संघाला. जरी एक गडी लवकरात लवकर बाद झाला ना तरी मात्र इथे पार्टनरशिप रचले बॅटिंग करत असताना टीम कुडवलीनं. अनिल आणि उदेश आतापर्यंत विचार केला तर उदेश केलाय 3 चेंडू 9 धावा बनवल्यात उदेशनं. आणि सोबतीला फलंदाज आहे अनिल, तो सुद्धा 8 चेंडू खेळलाय. 2 चौका ठोकलेत, 1 षटकार ठोकलाय आणि 1 सिंगल धाव बनवले. एकंदरीत त्याने सुद्धा बनवल्यात 15 धावा. पार्टनरशिपचा विचार केला 15 अधिक 9 एकंदरीत 24 धावा बनवल्यात 2 फलंदाजांनी. टीमची टोटल 25 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह सजवलाय. चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरकडे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. तत्पूर्वी 2 धावा मिळतील कुडवली संघाला. सातत्याने नवीन दिशा, नवीन आशा, सातत्याने प्रत्येक किरण आशेचा घेऊन येत असतो. आज मात्र रात्रीच्या गर्भामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचायची असेल तर
इथे मात्र प्रयत्नांचा डंका वाजवावा लागेल. शॉट ऑफ गुड लेंथ आणि इथे मात्र अपील केली होती अंपायर कडे. यस डॉट बॉल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झाले. ते एकंदरीत आतापर्यंत पाहिलं ना तर 15 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव संख्या ती कुडवली संघाची धाव फलकावर 27 धावा. फुलटॉस फायदा उचलता आला नाही फलंदाजाला आणि एकच धाव. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कारण एका धावेची किंमत त्याला विचारा ज्यानं एका धावेसाठी फायनलची मॅच गमावली आणि रात्रभर तो बॉल त्याने रात्रभर आठवला. कधी कधी एका धावेसाठी हारल्यानंतर रात्र आम्हाला बैरीन वाटते आणि आम्हाला झोप लागत नाही. म्हणून म्हटलं जातं ना, सताड उघड्या डोळ्याने स्वप्न पहा. त्या अनुषंगाने उद्दिष्ट ठेवा आणि मात्र ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. स्वप्न 3 असतात ना, जी झोपल्यानंतर आम्हाला पडतात. स्वप्न ती असतात आम्हाला रात्रभर झोपू देत नाहीत. आणि आता मात्र आमच्या कानावर काही बातम्या अशा येतात की आमची झोप पूर्णपणे उडून गेली. जाऊया मागच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती धावफलकावर 29. एका चेंडू नंतर ड्रिंक ब्रेक असेल याची नोंद घ्या. या संपूर्ण आपण पाहू शकाल व्यवस्थापन समितीचा विचार केला तर सन्माननीय सुभाजी केंबारी सरांनी शब्द टाकावा आणि तो शब्द खऱ्या अर्थानं उंजळीमध्ये झेलावा इथल्या प्रत्येक सदस्यांनी. ओव्हरपिच बॉल सरळ दिशेला खेळलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ कडे. तिथे एक क्षेत्ररक्षक फलंदाज होईल. इथे बाद आणि जहाजाला पडलं खूप मोठं खिंडार. जहाज बुडलं पाण्यामध्ये. पुन्हा एकदा इथे संधी निर्माण करावी लागेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे सन्माननीय सुभाजी केंबारी सर असतील, मनोजी केंबारी, शैलेजी केंबारी, धनाजी टोके, योगेश कोर, किरण ठाकरे, प्रशांत केंबारी, अविनाजी केंबारी आणि रोशनजी केंबारी या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. कुडवली गाव, कुडवली संघ या ठिकाणी खेळतोय. मी तर म्हणेन आदर्श खेळ संघ आहे कुडवली. सातत्याने या संघाला आम्ही खेळताना पाहिलेलं आहे. आयोजकांच्या भूमिकातून सुद्धा सातत्याने आम्ही पाहिलेलं आहे. प्रत्येक खेळाडूचा सन्मान त्यांच्या माध्यमातून होतो. अंपायरने दिलेल्या प्रत्येक सूचनेचं सुद्धा ते पालन करतात. कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट केली जात नाही. नवीन फलंदाज देवेन पोहोचलाय. हट्टा खट्टा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा देवेन खेळतो, जेव्हा देवेनच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना षटकार पाहायला मिळतात ना, तेव्हा आम्हाला मुंबईच्या जंगली शेर अर्थातच केरन पोलारची आठवण येते. इतकी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आजपर्यंत पाहिलेली आहे. परंतु इतिहास काय सांगतो हे महत्त्वाचं नाही. आज आत्ता ताबडतोब आज तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. काही खेळाडूंच्या भूतकाळात जर डोक्यावरून पाहिलं ना तर त्यांनी अनेक गोलंदाजांची झोप उडवलेली आहे. परंतु वर्तमानामध्ये तीच का प्रार्थनेची पूर्ण अवस्था आणि या समाधीला तुम्ही पोहोचताना तेव्हा तुमचा क्रिकेट हा सातत्याने सांगत असतो, यू आर अ चॅम्पियन इन द क्रिकेट. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल. लाईन खूपच छान आहे. देवेंच्या नजरेमध्ये चेंडू भरला जात नाही. इथे मात्र डगआउटचा दरवाजा सातत्याने काळजाची स्पंदनं वाढवत असताना पाहायला मिळतोय. डॉट 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 बॉल. फेकले जाणारे डॉट बॉल गोलंदाजाच्या आशा आणि अपेक्षा सातत्याने उंचावत असतो. चौथ्या षटकामध्ये मयूरकडून मी तर म्हणेन अंबेडे संघाला खूप मोठी जबाबदारी असेल आणि खूप मोठ्या अपेक्षा असतील. त्या अपेक्षा पूर्ण केल्या 2 चेंडूवर गोलंदाज मयूरनं. लेग ब्रेक होता. इथे मात्र पाहावं लागेल. अंपायरला लाईन चेक केली. हेमंतजी शेट्टी सरांनी यांनी सांगितलं हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. बॉडीपासून खूपच बाहेर चेंडू राहिला. चेंडू टर्न झाला, वळाला, परंतु वळण्यासाठी मी तर म्हणेन लाईन खराब होती. नडे आणि काचकोले दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज व्हायचं आहे. इनिंग कंप्लीट झाली तर मग आम्ही तुम्हाला पाचारण करू. इथे पुन्हा एकदा लेग ब्रेक. परंतु यावेळेस मात्र लाईन योग्य आहे. विचार करावा लागेल देवेनला की आपल्याला ज्या कामासाठी पाठवलंय ना ते काम पूर्ण करावं लागेल.
यस दर्शन, आमच्या घरी जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा आम्ही साखर आणि चहा आणण्यासाठी बाळाला पाठवतो. तो जर घरी लवकर आला नाही तर मात्र निश्चितच काय घडतंय तुम्हाला माहित आहे. डगाऊटला जर मेजवानी पाहिजे असेल, सन्मान सत्कार पाहिजे असेल तर मात्र देवेनला ज्या कामासाठी पाठवलंय ते काम पूर्ण करावं लागेल. इथे देवेनचं काम अपूर्ण आणि काय घडलंय, देवेनला माघारी यावे लागेल. यस वाईट बॉल आहे, देवेन मात्र परतीच्या प्रवासाला. करायचे सातत्याने अंपायर आपण सूचना देत राहा. देवेन जाताना मात्र बॅट घेऊन गेला होता, येताना मात्र रिकाम्या हाताने 0 धावाचा गॉगल लावून रिटर्न झालाय. एक सुद्धा धाव देवेनला या ठिकाणी बनवता आली नाही. प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि ते मात्र डगआउटला देवेननं थोडस नाराज केलंय. चार चेंडू खेळला देवेन, 0 धावा. राईट आर्म वरती विकेटने गोलंदाज तयार. इथे मात्र रन्स मिळतील या चेंडूवर. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने थोडीशी संजीवनी मी तर म्हणेन प्रदान होते. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कधीतरी बिरबल आणि अकबराची गोष्ट आठवली ना तर आम्हाला माहित आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. माइंड लाईक अ पॅरेशूट. विमानामधून कोसळलो तर पॅरेशूट जेव्हा खोलतो तेव्हा जीव वाचवतो आणि क्रिकेट खेळत असताना मेंदू जर खोलला तर मात्र सातत्याने क्रिकेट शोभतो. इथे क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल कुडवली संघाला. किंमत नसते, उमलणाऱ्या फुलाला सुगंधाशिवाय किंमत नसते. प्रेमाशिवाय माणसाला किंमत नसते आणि धावांशिवाय धावपलकाला किंमत नसते. इथे मात्र धावपलक नाराज असेल थोडंसं कुडवली संघावर. 32 धावा धावपलकावर. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32.8.00 ची सरासरी गाठली आतापर्यंत कुडवली संघानं. शेवटच्या षटकामध्ये मात्र थांबायला वेळ नाही आहे. इथे मात्र जी गाडी मिळेल तिला बसणं आणि डेस्टिनेशन पर्यंत जाऊन पोहोचणं, अंतिम ध्येयापर्यंत पोहोचावं लागेल. कारण आपण पाहिलं असेल या संपूर्ण दिवसामध्ये ना ज्या फलंदाजांनी आणि ज्या संघाने जेवढ्या जास्तीत जास्त धावा बनवल्या तिथे मात्र हार पत्करावी लागली. आज मात्र आम्हाला म्हणावंसं वाटतं किती धावा बनल्या म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल हे सांगता येणार नाही. चला जमायचं नाही खेळाडूंनो. आंबेडे संघाचे संघनायक आपल्या खेळाडूंना आपापल्या जागेवर पाठवा आणि मॅचला सुरुवात करा. वेळ कमी आहे. आज आपल्याला अधिकचा एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी शिवाजी केंबारी सरांनी उभे केलेले स्टँड आणि त्या स्टँडमध्ये खचाखच गर्दी पाहायला मिळेल. डाव्या बाजूला पाहिलं तर मोहम्मद शमी स्टँड, समोरच्या दिशेला पाहिलं तर शार्दुल ठाकूर स्टँड, उजव्या बाजूला पाहिलं तर जसप्रीत बुमराह स्टँड आणि एका बाजूला पाहिलं तर KL राहुल स्टँड. हे सगळे स्टँड प्रेक्षकांच्या माध्यमातून खचाखच भरले जातील. कारण हा आहे या मुरबाडच्या तालुक्याचा क्रिकेट आणि मुरबाड तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट शोभतो तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं माणसांची गर्भश्रीमंती आम्हाला पाहायला मिळते. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. सन्माननीय शिवाजी केंबारी साहेबांनी दिलेलं प्रेम इथे मात्र पुन्हा एकदा कृतज्ञता दाखवत असताना पाहायला मिळते. जाऊया माझ्या दिशेने प्रेक्षक. सामना चालू आहे कुडवली आणि आंबेडे या दोन संघाच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये बनवल्यात कुडवली संघाने आतापर्यंत 32 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज समीर. हवा का झोका. इथे मात्र चेंडू कसाही फेका तो मारण्याचा प्रयत्न केला जाईल कारण बॅट्समनला थांबायला वेळ नाहीये. 32 धावा धावपलकावर लागत असताना पाहायला मिळाल्या 4 षटकामध्ये. इथून जर पाहिलं तर मात्र आशीर्वाद ठेवावा लागेल बॅटला आणि सातत्याने सांगावं लागेल बॅट आणि चेंडू यांचं मात्र विलक्षण अद्भुत नातं. 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि या 2 धावेच्या मदतीने कुडवली संघ हळवारपणे पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 34 धावा.
इथे आणखी एक लेग ब्रेक बॉल होता आणि डावखुरे आताचे गोलंदाज नॅशनॅलिटी आहे. निसर्गाने आशीर्वाद दिलाय. यस, वाईट बॉल आणि वाईट +1 एकंदरीत 2 धाबा. या 2 धावांच्या सहकार्याने धावसंख्या हलवारपणे पुढे जाईल. 36 धावा धावफलकावर. एवढ्या धावा आम्हाला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पुरेसे असतात आणि ते सुद्धा काठावर. इथे मात्र या समुद्राच्या मध्यभागी येऊन तुम्हाला काठावर यायचं आहे, बेडा पार करायचा आहे आणि नौका मात्र किनाऱ्यावर आणायची आहे. जबरदस्त नियोजन, डोळ्याला आणि मनाला भुरळ घालणारं नियोजन सन्माननीय सुभाषजी केंबारी सरांच्या माध्यमातून. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाचा थरार दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच कुडवली आणि आंबेडे या 2 संघाच्या दरम्यान. 5वं षटक, अंतिम षटक, निर्णयात्मक षटक चालू आहे. गतीमध्ये केलं परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि समोरून पाहिलं, लेंथ ओळखली, फुल टॉस, बॅटवर आदळला चेंडू, निघून गेलाय लॉंग ऑन सीमारेच्या पार. शार्दुल ठाकूर स्टँडला सलामी द्यायला. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्याला शिक्षकानं विचारलं होतं की तुला पुढं मोठं होऊन काय व्हायचं आहे. त्यानं सांगितलं नाही की मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. तो एका क्षणात म्हणाला मी की मला सचिन तेंडुलकर व्हायचंय. होईल की नाही माहीत नाही, परंतु क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. आम्ही आमच्या शहापूर तालुक्यामध्ये एका 50 वर्षाच्या खेळाडूला विचारलं होतं, वय झाले 50 वर्ष, क्रिकेट केव्हा सोडून देशील. तेव्हा त्यानं सांगितलं होतं एक वेळ बायकोला देईल सोडून पण क्रिकेट सोडणार नाही. हा आहे क्रिकेट. जरी लॉकडाऊन झाला तरी मात्र जेव्हा आम्हाला मुक्त उधळणारी फुलं समोर येतील ना, तेव्हा मात्र आम्ही सुगंध घेऊ तो फक्त क्रिकेटचा. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, उधळायचा तो फक्त सुगंधच. ये स्नो बॉल आणि फ्री हिट असेल. इथे फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. कमबॅक केलं गोलंदाजानं. क्रिकेटमध्ये कोणता क्षण कधी रडवेल, कोणता क्षण कधी हसवेल, कोणता क्षण कधी विजयाची स्वप्न दाखवेल, कोणता क्षण तुम्हाला अपयशाच्या छायेमध्ये जाऊन सांगेन हे सांगता येणार नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे क्रिकेट. कठीण झालंय या क्रिकेटवर भाष्य करणं. इथे मात्र फुल टॉस बॉल आहे. आपण पाहू शकाल चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक हळवारपणे पोहोचलाय. कलेक्ट करतो चेंडू, तत्पूर्वी मात्र फेकी होईल आणि इथे मात्र 2 धावा. क्रिकेटमध्ये तुमच्या कलात्मकतेला वाव आहे. आम्ही म्हणतो एका खेळाडूला 4 ॲक्शनना सामोरं जावं लागतंय. चेंडू खेळाडूपासून लांब असेल ना तर मात्र धावत जाणं पहिली ॲक्शन, चेंडू जमीन लगत असेल खाली वाकणं ही दुसरी ॲक्शन, चेंडू उचलणं ही तिसरी ॲक्शन आणि काही सेकंदामध्ये मायक्रो सेकंदामध्ये चेंडू फेकणं ही चौथी ॲक्शन आहे. या 4 ॲक्शनना सामोरं जावं लागतंय अनेक खेळाडूंना. म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या ई फॉर एज्युकेशनला प्रत्येक खेळाडूला जागा करावं लागतंय आणि ई फॉर एज्युकेशन हा प्रत्येक क्षेत्रामध्ये चालतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. धावसंख्या ती धावफलकावर कुडवली संघाची आतापर्यंत 46 धावा, 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा अंतिम निर्णयात्मक चेंडू असेल. डगआउट अपेक्षा करेल मोठ्या षटकाराची आणि मोठ्या फटक्याची. इथे मात्र अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल का बाद, प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर. फलंदाज बाद. एकंदरीत धावसंख्या या ठिकाणी बनली गेली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावांची गरज असेल. सेकंड इनिंगचा विचार केला तर आंबेडे संघाला काय घडेल, 30 चेंडू आणि 47 धावा. पहिली इनिंग चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहिली. कोणत्याही प्रकारच्या टेन्शन आम्हाला राहिलं नाही, कारण हे 2 अंपायर जर पाहिले तर प्रोफेशनॅलिटी जपत असताना हिरामनजी खरकर सर आणि त्यांच्या समवेत आमच्या शहापूर तालुक्याचा अभिमान, अर्थातच हेमंतजी शेट्टी, दोनही अंपायरचं कौतुक. या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक म्हणजे खऱ्या अर्थानं टेंबरे गावाची भूषणाबळ आहे. आज खऱ्या अर्थानं इतकी माणसं जमा करण्याचं काम सन्माननीय सुभाषजी केंबारी सरांनी केलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण पाहत राहा, ऐकत राहा कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक. आणि सेकंड इनिंग चालू होईल तेव्हा आम्ही जाऊ कमेंट्री बॉक्समध्ये थोडासा परिवर्तन. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर असतील आणि मी जाईल नाणेफेकीच्या कौलकडे नाणेफेक कक्षामध्ये. तिथे जोडले जातील 2 संघाचे संगणक, अर्थातच नडई संघाचा कर्णधार आणि काचकोली संघाचा कर्णधार. आपण यायचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्या शेवटच्या सामन्याचे नाणेफेकीचा कौल आपण करू.
आदरणीय तानाजी आगविले साहेबांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. काचकोले संघाचे संगणक आणि नडई संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. आगिवले सरांच्या शुभ हस्ते केली जाते नाणेफेक. यस काचकोले संघाचे नशीब मित्र म्हणून फोपावलेत. नाणेफेक जिंकले, पहिल्यांदा निर्णय काढवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आपल्या समोर संघ आहे नडई आणि निश्चितच नडई संघाच्या विरोधात खेळत असताना 5 षटका फेकायचे आहेत. या 5 षटकामध्ये किती धावा तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या समोर नडई संघ असताना तुम्हाला त्या खेळाडूंची माहिती आहे का की त्यांच्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत की ते तुमच्या डोळ्यासमोर टार्गेट राहतील? नाही, मुळात तर खेळाडू माहीत नाही आहेत, पण तरी आम्ही 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. म्हणजे यापूर्वी तुमची आणि त्यांची कधी भेट झाली नव्हती? भेट तर झाली नाही, आम्ही सुद्धा दुसऱ्यांदा आलेत. आयोजकांचे आभार, आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली, धन्यवाद. शैलेश कॅम्बारी आमचे मित्र, मनोज कॅम्बारी, धन्यवाद. यस यस, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. म्हणजे पहिल्या नजरेमध्ये जे भरलं जातं ते खऱ्या अर्थानं प्रेम असतं. या ठिकाणी तुमच्या समोर आहे नडई संघ. नडई संघाचे कर्णधार, आपलं स्वागत असेल. आपण नाणेफेक हारलात, निश्चितच त्यांनी घेतलं क्षेत्ररक्षण. बॅटिंग करत असताना इथे आज थोडी भीती आहे, कारण किती धावा बनल्या तर आम्ही जिंकू हे सांगता येणार नाही. 60+ करायचा प्रयत्न करू. यस यस यस, नक्कीच 60 धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. 60 पेक्षा अधिक धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. कोणकोणते फलंदाज आज तुम्ही येताना त्यांना कानमंत्र दिलाय की त्यांना सांगितलंय आज मात्र तुम्हाला खेळायचं आहे? काही माहिती नाही. म्हणजे प्लॅनिंग केलेलं नाही आहे, तुम्ही बेसिक क्रिकेट खेळणार यात शंका नाही आहे. निश्चितच नडई संघ, जय हनुमान स्पोर्ट्स नडई, आज मात्र बजरंग बलीचा आशीर्वाद या ठिकाणी घेतलाय. प्रयत्न करावे लागतील. काय म्हणाल या यशस्वी नियोजनाबद्दल? आणि सन्माननीय शिवाजी केंबारी सर असतील, मनोजी केंबारी सर असतील, टेंबरे ग्रामस्थ. नियोजन आयोजन तर खूपच भारी आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नियोजन इतकं छान आहे, मी आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी उल्लेख करेल. गेल्या वर्षी मी इथे 7 दिवस समालोचन केलं आणि सोमनाथ सर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल, मैदान इतकं सुसज्ज आहे ना की या मैदानावर एक छोटा साप आला होता गेल्या वर्षी, तो सुद्धा आम्हाला समालोचन कक्षातून दिसला होता. इतकं चांगलं नियोजन आहे, कारण इथे खडे नाही आहेत तर खऱ्या अर्थानं पारदर्शकता आहे. थँक्यू सो मच दोन्ही संघाचे कर्णधार, खूप साऱ्या शुभेच्छा. यस, काचकोली टीम आणि नडई टीम. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे आहे. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. आणि कमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले आहेत आमचे साथी समालोचक, दवाईचा पल्ल्यानी बदलापूर, सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू. थँक्यू सो मच रमेश सर. पहिला चेंडू हात हळूवार हातानं खेळलाय आणि एक धाव घेत असताना स्ट्राईक चेंज केली आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आंबेड संघाच्या वतीनं ही सलामीवीरांची जोडी मयूर आणि भरत त्याला साथ देत असताना चांगली फलंदाजी पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली. कुडवली संघाच्या वतीनं 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला. धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर 46 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 47चं टार्गेट आहे. फटका फसलाय. यावेळेस टीपलाय झेल, फलंदाज फेल. पहिला धक्का मिळत असताना भरतची खेळी संपुष्टात. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व, हिरवीगार खेळपट्टी मैदान आणि गुळगुळीत खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच मैदानाचं वर्णन रमेश महाराजांनी केलं. एखाद्या इंटरनॅशनल खेळाचं मैदानाला सुद्धा यावेळेस प्रश्न पडावं अशा पद्धतीचं यावेळेस मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. हिरवीगार वनराई चारही बाजूला निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान आणि संपूर्ण टेंबरे ग्रामस्थांची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सर्व मेहनतीतून संपन्न झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच मुरबाड तालुक्यातील एक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 हे पर्व. सामना आपण पाहतो, एका बाजूला कुडवली टीम आणि त्यांना फाईट करत असताना दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते आंबेळे टीम. 1 बाद 1. यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करायचं होतं, ऑनसाइडला खेळायचं होतं. निश्चितच या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज थोडासा जायबंदी झालेला पाहायला मिळतोय. मैदानात पाण्याची मागणी केली जाते. शरीरावरती आदळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाच्या आणि
फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय डोळ्यावरती चेंडू आदळलाय आणि निश्चितच चेंडू हा फलंदाजाच्या डोळ्यावरती आदळलाय. फलंदाज मैदानातून बाहेर येत असताना आपण पाहतोय. निश्चितच काळजी घ्या. निश्चितच पाहायला मिळतंय थोडासा जायबंदी झालाय. फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आंबेळे संघाचा हा खेळाडू रिटायर्ड हटवून मैदानाच्या बाहेर आलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. काळजी घ्या. मॅच चालू करा. पंचांना विनंती आहे आपण सामना चालू करू शकता. निश्चितच फलंदाज आपण पाहत होतो मैदानातून बाहेर येत असताना नवीन फलंदाज या वेळेस मैदानात असेल. दोनही नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. भगवान आणि ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुडवली संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिलं रोशन. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतर गडी बाद करण्याची संधी मिळाली. भरतला बाद केलं. त्यानंतर हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहिलाय. फलंदाज आपल्याला बघायला मिळाला मयूर रिटायर्ड हट होऊन मैदानाच्या बाहेर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस फलंदाज नवीन मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती रोशन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. रोशनचा हा चेंडू यावेळेस लॉकटेड हिट खेळलाय. फिल्डिंग सज्ज आहे. एक धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. 47 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू 47 धावा बनवायच्या आहेत आणि हा पहिला गडी बाद झालेला बघायला मिळाला आपल्याला आंबेळे संघाचा. एक फलंदाज रिटायर्ड हट आणि त्यानंतरचे हे दोन फलंदाज मैदानात खेळतायत. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रोशन पुन्हा एकदा सज्ज आहे. पंचांच्या डावीकडून येऊन गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी सातत्यानं वेगवान मारा चालू आहे. एक धाव पूर्ण केली आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न आणि गरज होती का हा सुद्धा एक प्रश्न विचारला जाईल. मात्र प्रयत्न चांगला होता फलंदाजाला बाद करण्याचा. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. भगवान आणि ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये शांत संयमी चाललेलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 संघ एकमेकांच्या समोर खेळत असताना एका बाजूला आपण जर पाहिलं तर टीम कुडवली. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून यावेळेस फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न निश्चितच झाला होता. थोडासा कन्फ्यूज झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि अगदी शेवटच्या मोमेंटला स्वतःला सावरलं, स्वतःला आवरलं आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला मित्रांनो, खेळपट्टीच्या बाहेर आपण टीम मीटिंग करा किंवा खेळपट्टीच्या बाहेर व्हा. थँक्यू. डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावफलकावरती 4 धावा. चांगली सुरुवात आपल्या कुडवली संघासाठी. LBW बाद आहे पंच. फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करू नका. आजच्या दिवसामध्ये आपला आजचा एक पोल आणि एक एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायची आहे. महत्वाची मॅच असेल ती सुद्धा. देवगाव संघ सुद्धा आज उपस्थित आहे.
कालच्या दिवसातील विजयी संघ. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. धावफलकावरती 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि निश्चितच विचार करावा लागेल, यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय जबरदस्त द्वंद्व मैदानामध्ये आणि चांगली सुरुवात केली. 47 धावांचं टार्गेट आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर मोठमोठे टार्गेट चेस होताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र हा सामना त्या रेकॉर्डला मात्र यावेळेस ब्रेक करेल का, हा हे पाहावं लागेल. पहिलं षटक संपन्न. धावफलकावरती 4 धावा. कुडवली संघानं मात्र मैदानामध्ये संघर्षाला सुरुवात केली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज यावेळेस भगवान. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला चौकार. गोलंदाज वैभव पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. फलंदाज आपण पाहतोय भगवानच्या बॅट मधनं हा चौकार. भगवान आणि हनुमान ही जोडी मैदानामध्ये. मोठी जबाबदारी दोनही खेळाडूंवरती. भगवान आणि हनुमान. भगवानसाठी यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा भगवानच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा प्रहार चौकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये थोडेसे संयमी पाहायला मिळाले आंबेळे संघाचे फलंदाज. मात्र यावेळेस भगवाननं आक्रमक रूप धारण केलंय. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधनं. गोलंदाजी मार्कवरती वैभव. वैभवला मात्र कमबॅक करावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न. निश्चितच बॅटला व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला नाही. 1 धाव जोडली जाईल धावफलकावरती. लेग बाईच्या स्वरूपात आलेली ही 1 धाव. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेनं धावफलक सरकलं 13 या आकड्यावरती. भगवान स्ट्राईक यावेळेस चेंज झाली आहे. यावेळेस हनुमान आपले असेल उजव्या हाताचा फलंदाज. उंचपुरा खेळाडू पाहायला मिळतोय. हार्ड हिटिंगसाठी संबोधला जातो हनुमान. निश्चितच यावेळेस बॅटचा जलवा दाखवेल का, हा एक प्रश्न. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज वैभव आपल्या संघासाठी हे महत्वाचं षटक हाताळत असताना हलक्या हातानं प्लेस केलं हनुमाननं आणि स्ट्राईक चेंज केली. संयमी शांत क्रिकेट दाखवत असताना हनुमानला माहिती आहे समोर जो फलंदाज आहे भगवान आक्रमक आहे आणि त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. सेट आहे आणि भगवानला स्ट्राईक देत असताना यावेळेस हनुमान सेन्सिबल क्रिकेट दाखवलं आणि 1 धाव घेत नॉन स्ट्राईक एंडवरती विसावलाय. गोलंदाजी मार्कवरती वैभव. पुन्हा एकदा भगवानसाठी यावेळेस डेलिकेट टच दिलाय. फिल्डर सज्ज मात्र कॅरी झाला नाही चेंडू. नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला. 1 धाव जोडली जाईल धावफलकामध्ये. एका धावेनं धावफलक सरकलं. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. अतिशय शांत खेळ चालू आहे मैदानामध्ये. कुठल्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही. धाबा चेस करायचे आहेत. 47-47चं टार्गेट आणि हे टार्गेट खांद्यावरती घेऊन आंबेळे संघ मैदानात खेळत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक चेंज केली यावेळेस दोनही फलंदाजांनी. आपला आपला एंड यावेळेस बदललाय. हनुमानसाठी हा चेंडू फुलटो चेंडू. या चेंडूला मात्र नजाकत दाखवत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं. 4 धावा या चेंडूवरती येतील. हा चौकार. संपन्न धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. पहिलं षटक 4 धावांचं आलं. त्यानंतरचं हे दुसरं षटक वैभवचं महागडं ठरत असताना 15 धावांचं हे षटक 19 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आंबेळे संघाला सामना विजयी व्हायचा असेल तर.
या धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू 28 धावा, आणि जर डिपेंड केल्या समोरून कुडवली संघानं तर कुडवली संघाचा आव्हान कायम राहील. महत्वपूर्ण मॅच मैदानात आपल्याला बघायला मिळतीये. कुडवली विपक्ष आंबेळे, मुरबाड तालुक्यातीलच या दोन बलाढ्य टीम एकमेकांसमोर झुंजताना आपल्याला पाहायला मिळतात. कुडवली संघ यावेळेस फाईट करत असताना 46 धावा जमवल्या, 47 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उदेशला मात्र उद्देश समोर ठेवून गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट्स यावेळी घ्याव्या लागतील आणि संघाला मात्र मजबूती प्राप्त करून द्यावी लागेल. महत्वाचं हे षटक आहे. 3ऱ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरती उदेश, पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक वरती फलंदाज भगवान. पहिला चेंडू यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. धावबाद करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र जीवनदान मिळालं. लेगबाईची एक धाव, पंचांचा इशारा. एका धावेनं धावफलक सरकेल 20 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. उदेश पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता फलंदाज भगवानला, मात्र बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि हा एका धावेसाठी चेंडू आला. लेगबाईची एक धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा उदेश, यावेळेस हनुमान. आंबेळे संघासाठी हा फलंदाज स्ट्राईक वरती. बराच वेळ दोघांमध्ये भागीदारी रचत असताना पार्टनरशिप खूप महत्वाची असते. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी आणि ही संधी निश्चितच दवडली जाते. ही संधी निर्माण झाली होती, सुवर्ण संधी होती आणि फायदा उचलणं गरजेचं होतं. एक धाव जोडली जाईल धावफलकामध्ये. पाहायला मिळेल धावफलक सरकलेलं 21 या आकड्यावरती. शांत चाललेलं क्रिकेट, कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही, कुठल्याही प्रकारची आरडा ओरडा नाही आणि मोठ्या फटक्यांसाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. सिंगल्स वरती आणि डबल्स वरती भर देत असताना यावेळेस लेग बिफोर साठी अपील केलंय. पायावरती आदळलेला हा चेंडू बघायला मिळाला. एकच धाव लेगबाईची, ती सुद्धा आपल्याला धावफलकावरती जोडली जाईल. धावा येणं गरजेचं, एकेरी दुहेरी धावेनं खूप गरजेचं. आमचे महाराज नेहमी सांगत असतात, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. यावेळेस तेच तंत्र वापरत असताना सिंगल्स वरती भर देत आहेत दोनही फलंदाज. एका पाठोपाठ एक अशा 3 सिंगल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी रवाना. मैदानामध्ये दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न, चोरी पकडली जाते आणि फलंदाज यावेळी माघारी परतत असताना महत्वाचा खेळाडू भगवानची खेळी संपुष्टात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. उद्देश, आपला उद्देश यावेळेस निश्चितच सार्थ लाभत असताना पाहायला मिळाल्यात. लेगबाईच्या 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि या चेंडूवरती दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज बाद झालाय. आंबेळे संघाला हा धक्का लागला आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात जयेश. हनुमान आणि जयेश ही जोडी स्ट्राईक वरती. हनुमान गोलंदाजी मार्क वरती. उद्देश, चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट. लेग ब्रेक बघायला मिळाला. हळूवारीत्या हाताळत असताना बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आणि हा निर्धाव चेंडू बघायला मिळाला. आपला उद्देश मात्र सार्थकी लावतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना मात्र काबूमध्ये ठेवत असताना पायामध्ये अक्षरशः साखळदंड घालतोय. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक. पंचांकडे अपील केलं जातंय. चांगली गोलंदाजी सातत्यानं आणि बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 22 धावा. चांगली गोलंदाजी.
ड्रिंक्स ब्रेकचा समय. जाऊया व्यासपीठावरती. मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं पाहायला मिळते. आदरणीय तानाजीजी आगिवले साहेब उपस्थित आहेत. शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते सुहासजी केंबारी साहेब यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. किती बॉल? 12 चेंडू 24 धाबांची आवश्यकता असेल. सन्मान केला जातोय मान्यवरांचा. आपण पाहतोय आदरणीय तानाजी आगिवले साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. स्पर्धेचे प्रणेते सुहासजी केंबारी साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेस मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन करत असताना व्यासपीठावरती स्वतः या स्पर्धेचे जनक सुहासजी केंबारी साहेबांना आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत तानाजी आगिवले साहेब यांचा शुभ सन्मान. आदरणीय मोहनजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. पोलीस दलामध्ये कर्मचारी असताना सुद्धा क्रिकेटवरती सातत्यानं प्रेम आणि निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती उपस्थिती जाणवते आणि यावेळेस पाहायला मिळाली. मान्यवरांची उपस्थिती साहेबांच्या शुभ हस्ते मानसन्मान केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय दत्ताजी कडव सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. पोलीस दलामध्ये सेवेत आणि क्रिकेटवरती नितांत श्रद्धा पाहायला मिळते. साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे जनक सुहासजी केंबारी साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार. षटकाला सुरुवात. कुडवली संघाच्या वतीनं षटक क्रमांक 4 पहिल्या चेंडूवरती लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का. यावेळेस आंबेळे संघाला फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर परत येताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का. सामन्यात रंगत वाढत चालली आहे. शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे 24 धावांची होती आणि पहिला चेंडू आपण जर पाहिला तर यावेळेस गडी बाद करत असताना गोलंदाजी मार्कवरती अनिल. चांगली गोलंदाजी युवा खेळाडू आणि आपल्या ऐन तारुण्यामध्ये शक्तिशाली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अनिल. पुन्हा एकदा सज्ज मैदानामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मयूर जाबाज खिलाडी. निश्चितच जायबंदी आहे मात्र पुन्हा एकदा जबाबदारी खांद्यावरती स्वीकारली आहे आणि मैदानामध्ये सज्ज झालाय. शेवटचे 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या या मैदानावरती संघर्ष तुम्हाला सातत्यानं करावा लागतो आणि तशीच परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आहे. दोनही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे. यावेळेस मयूरसाठी हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेनं धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं 24 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत अनिलची राहिली आहे आणि अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर थांबून ठेवले फलंदाजांना. एका बाजूला मयूर सलामीसाठी आला होता. जायबंदी झाल्यानंतर रिटायर्ड हट होऊन पुन्हा एकदा मैदानात परतलाय आणि त्याच्या सोबत हनुमान बऱ्याच वेळापासून मैदानामध्ये सेट आहे आणि यावेळेस फायर करावा लागेल. फटका पाहायला मिळतोय. फलंदाज हनुमानच्या बॅट मधनं हा शक्तिशाली प्रहार. षटकार.
थँक्यू. चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली होती अनिलची सुरुवातीच्या काही चेंडूंवरती. त्यानंतर मात्र फलंदाज हनुमानच्या बॅटमधनं एक षटकार आला. त्यानंतर मयूरच्या बॅटमधनं एक षटकार आणि सामन्याचं समीकरण बदलवलं जातंय. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन पाहायला मिळेल. कुडवली संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज उदेश. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. त्यानंतरचं हे शेवटचं अंतिम षटक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्कवरती उदेश आलाय. सहा चेंडू 10 धावा. पहिला चेंडू रिवर्सचा प्रयत्न. झेलबाद यावेळेस होत असताना मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज यावेळेस बाद होईल. पंचांचा निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. दोनही पंच सल्ला मसलत करतील आणि नॉट आउट. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. चेंडू बॅटला स्पर्श झालाय की रिस्ट वरती आदळलं हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. फिल्डिंग टीम कडनं आलेला हा रिव्ह्यू चेक केलं जाईल. बॅटला स्पर्श झालाय की नाही हे पाहिलं जाईल. क्रुशल मॅच. 6 बॉल 10 ची गरज आणि पहिल्या चेंडूवरती एक नाटकीय घडामोड मैदानामध्ये. हा चेंडू नक्की कुठे ब्रश झाला हे पाहिलं जाईल. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता असं समीकरण होतं आणि पहिल्या चेंडूवरती एक नाटक पाहायला मिळत आहे. फलंदाजाच्या बॅटला स्पर्श झालाय की नाही हे पाहिलं जाईल. फलंदाज नॉट आउट. रिस्ट वरती चेंडू आदळला आणि हा लेग बाईची एक धाव फलकावरती जोडली जाईल. पंच हिरामन सर आणि शेट्टी सरांना आपण पाहतोय. अतिशय नामवंत पंच आणि मैदानामध्ये एक चांगली कामगिरी सातत्यानं दाखवत असताना यावेळेस एक क्रुशल निर्णय होता आणि दोघांनी सल्ला मसलत केली आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधून आपल्याला हा निर्णय पाहायला मिळाला. एक धाव आली. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती तारणहार उद्देश. स्ट्राइक वरती मयूर. जायबंदी झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मैदानात आलाय आणि संघर्षाची नांदी टाकली आहे. लोबर फुलटोज हलक्या हातानं प्लेस केलं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी रवाना. 2 धावा पूर्ण होतील का हा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर आलं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. यावेळेस निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला जज्बा बघायला मिळतोय. यावेळेस मैदानामध्ये एल्गार करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. पहिला चेंडू अगदी खेळत असताना डोळ्यावरती आदळला होता. जायबंदी झाला होता. रिटायर्ड आउट झाला होता आणि त्यानंतर संघाला जेव्हा गरज तेव्हा पुन्हा मैदानात यावेळेस अबांतर चेंडू पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वळण घेत निघून जाणारा हा वाईड चेंडू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि गरज आहे धावांची 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. सामना अतिशय रोमांचकारी अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. हलक्या हातानं प्लेस केलंय. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. शेवटचे 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हा सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत आपल्याला बघायला मिळतोय. दोनही बाजूनं प्रयत्नांची शर्थ पहा. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज उद्देश. पंचांचा हिरवा कंदील.
हा डॉट चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि मैदानामध्ये जल्लोष कुडवली संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोनही संघांना विनंती आहे शेक हँड करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या मित्रांनो. थँक्यू सर. या व्यासपीठावर अशा एका व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय. अर्थातच आपण या मुरबाड तालुक्यामध्ये अनेक गावं पाहिली असतील, पण ज्या गावाकडे खऱ्या अर्थानं आम्ही आदर्शवत्तेने पाहतो त्या गावाचे पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय केशवजी देसले साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपण आलात आणि खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा म्हणावं असं वाटतंय की चातक पक्षाला जरी समुद्र समोर असेल ना, त्या समुद्राचा एक पाणी सुद्धा पिणार नाही, पण एखाद्या पावसाच्या थेंबाची वाट सातत्याने पाहत असतो आणि त्याची थेंबाने तृष्णा भागली जाते. इथे खऱ्या अर्थानं रामचंद्र स्मृती चषकाच्या सर्व सदस्यांची तृष्णा आपल्या येण्यानं भागली. सन्माननीय केशवजी देसले साहेबांच्या या ठिकाणी आगमन. मी विनंती करेल या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुभाजी केंभारी साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय केशवजी देसले साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं जे व्यक्तिमत्व या ठिकाणी निघून गेलंय ते व्यक्तिमत्व कॅमेरामन थोडा कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. सन्माननीय केशवजी देसले साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. सोमनाथ सर, या सामन्याने मी तर म्हणेन कूच बदलली. करवट बदलल्यानंतर गोकुळामध्ये सुद्धा आनंद व्हायचा, आनंद यशोदेला, आणि इथे मात्र आनंद झाला कुडवली संघाला, कारण पूर्णपणे मॅचचं पारडं बदललं. थँक्यू सो मच. धन्यवाद.